मंडळी नमस्कार. आजच्या भटकंतीसाठी मी निघालो पुणे सातारा महामार्गावर सातारा शहराजवळ असलेल्या एका निसर्गरम्य गावामध्ये. पुण्यापासून साधारण 100 किलोमीटर अंतर पार करून मी पोहोचलो या टुमदार गावामध्ये. या भटकंती दरम्यान पाहायला मिळाली या परिसरातील ऊस तोडणीची लगबग, प्राचीन बारामोटेची विहीर आणि कृष्णा नदीच्या पात्रात स्थापित हे प्राचीन कोटेश्वर मंदिर. तर चला माझ्यासोबत या निसर्गरम्य गावाची भटकंती करायला. पुणे शहरापासून एक दिवसाच्या पर्यटनासाठी भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. त्यापैकी मी आज निवडलं सातारा शहराजवळ कृष्णा नदीच्या काठी असलेलं एक सुंदर गाव. वाटेत जाताना हे सुंदर नदीचे पात्र आपले लक्ष वेधून घेतं. पुढे आल्यावर या महामार्गाच्या वर असलेल्या एका पुलावरून हे दृश्य चित्रित केलं. वाटेत लागणारा खंबाटकी घाट पार करून मी सातारा शहराकडे कूच करू लागलो. पुढच्या काही वेळातच मी लिंब फाटा या ठिकाणी पोहोचलो. आता मी महामार्ग सोडून लिंब गावाच्या वेशीमध्ये प्रवेश केला. लिंब आणि गोवे या दोन गावांच्या सीमेवर असलेलं प्राचीन कोटेश्वर मंदिर अगोदर पाहायचं ठरलं. लिंब हे गाव खूप छान वाटलं. आजही या गावाने आपलं गाव पण टिकून ठेवलेलं आपल्याला पाहायला मिळतं. गाव ओलांडून मी आता कृष्णा नदीच्या पात्रात असलेलं हे प्राचीन कोटेश्वर मंदिर पाहण्यासाठी आलो. कृष्णा नदीच्या पात्रात मधोमध एका खडकाळ बेटावर हे मंदिर उभं आहे. कृष्णा नदीच्या पात्रातील पाण्याचा खळखळाट ऐकत श्री कोटेश्वराचं दर्शन घेणं हा अनुभव खूपच भारी होता. मी गेलो त्यावेळी मंदिर बंद होतं, त्यामुळे श्री कोटेश्वराचं दर्शन मी बाहेरूनच घेतलं. मंदिराच्या समोरच नदीपात्रामध्ये आहे हे प्रवेशद्वार. तिथून खाली उतरल्यावर आपल्याला एक तीर्थकुंड व नंदी पाहायला मिळतो. कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी जेव्हा जेव्हा वाढते तेव्हा या मंदिराचा बराचसा भाग हा पाण्याखाली जातो. या पूर्वीच्या काळात जेव्हा महापूर आला होता त्यावेळी पाण्याची पातळी कुठपर्यंत होती याची माहिती इथे आपल्याला पाहायला मिळते. या मंदिरात दर्शन घेऊन मी आता इथे असलेली प्रसिद्ध बारामोटीची विहीर पाहायला निघालो. वाटेत जाताना एका शेतामध्ये ऊस तोडणीची लगबग दिसली. इथे ऊस खाण्यासाठी मी थोडा वेळ थांबलो. तिथून पुढे आल्यावर काही वेळातच मी या बारामोटीच्या विहिरीजवळ पोहोचलो. साधारण 300 वर्षापूर्वी बांधलेली ही बारामोटीची विहीर एक सुंदर कलाकृती आहे. मित्रांनो, ज्या ठिकाणी तुम्ही आलेला आहात ही लिंब गावातला एक शेरी मळा आहे आणि त्या शेरी मळ्यामध्ये ही बारामोटेची विहीर असं ऐकून आलं. ॲक्च्युली ही बारामोटेची विहीर नाही, 15 मोठ्यांची विहीर आहे. 15 मोठ्यांची विहीर आहे. 15 मोठाचं स्ट्रक्चर आहे, पण त्यातल्या ॲक्टिव्हेट 12 व्हायच्या, त्यामुळे तिला बारामोटेची विहीर असं म्हटलं गेलेलं आहे. विहिरीला 28 पायऱ्यात. विहिरीचे 5 टप्पे आहेत. पहिला टप्पा जो आहे तो उपविहिरीचा आहे, दुसरा आहे तो मुख्य विहिरीचा आहे आणि तिसरा आहे तो खलबतखाना, चौथा आहे तो मोठीची जागा. ती जागेवरती आपण जाणार आहे. आता मी इथं आपण थांबलो आहे कशासाठी, तर समोर हा शिलालेख दिसतोय का, हा संपूर्ण देवनागरीमध्ये लिहिला गेला आहे. याच्यामध्ये पूर्वेच्या बाजूला कधी काळी काम चालू झालं याची तारीख आहे, मधोमध भवानी माते शिल्प आहे, विदाऊट पेंट केलेली इकडची बाजू आहे, याच्यामध्ये कधी काळी काम संपलं याची तारीख आहे. संपूर्ण शिलालेखीचं एक वैशिष्ट्य असते, छत्रपती शिवाजी महाराज आहेत, संभाजी महाराज आहेत, का शाहू महाराज आहेत, कुणाचाही उल्लेख केला गेलेला नाही. एका स्त्रीचा उल्लेख आहे, त्या स्त्रीचं नाव आहे वीरूबाई साहेब.
शिल्पाच्या शेजारचा उभा पॅरेग्राफ सोनेरी रंगाचा दिसतोय. त्या ठिकाणी वीरूबाई साहेब असा उल्लेख आपल्याला पाहायला मिळू शकतो. तर या पायऱ्या उतरून आपण विहिरीच्या पहिल्या टप्प्यामध्ये जाऊ शकतो. हा विहिरीचा पहिला टप्पा आहे. याला उपविहीर असं म्हटलं जातं. उपविहीर म्हणजे काय? तर आड आणि विहीर जसं म्हणतो, आड आणि विहीर या पद्धतीचा हा आडाचा भाग आहे. मुख्य विहिरीचा भाग पलीकडच्या बाजूला आहे. याची उंची जास्त नाही, 35 फूट खोल आहे. याला स्वयंभू पाणी आजही नाही, यापूर्वीही कधी नव्हतं आणि भविष्यात फ्युचरमध्ये कधी येऊ शकत नाही. नॅचरल भूगर्भातले जे झरे असतात, स्वयंभू झरे, अशा पद्धतीचे झरे याला नाही आहेत. मग आता हा भाग जो आहे तो चौकोनी भाग आहे. 12 मोठ्याची विहीर असा ऐकून आला, त्या आहेत 15 मोठ्यांच्या, पण त्यातल्या चालायच्या इथं फक्त 12च. तर त्यातल्या 6 मोठ्या आहेत त्या उपविहिरीला आहेत. पूर्वेला 3 आहेत, पश्चिमेला 3 आहेत आणि ह्या 3 आणि 3 मिळून झाल्या 6. 6 मधल्या फक्त 3च चालायच्या, बाकीच्या चालत नव्हत्या. जोपर्यंत इथं पाणी आहे मे महिन्यापर्यंत, तोपर्यंत इथल्या मोठा चालणार. एकदा पाणी रिप्लेस पलीकडे गेलं, इकडच्या मोठा बंद होऊन जाणार. हे 2 समोर शिल्प दिसत आहेत. रायगडला जर कधी गेला तर रायगडच्या नगरखान्यावरती अशा पद्धती शिल्प आहेत. याला व्याल असं म्हटलं जातं. वाघाचं आणि सिंहाचं कॉम्बिनेशन, एकत्रितपणा. शरीर असतं ते सिंहाचं आणि चेहरा असतो तो वाघाचा. शौर्य आणि समृद्धी याचं हे प्रतीक मानलं जातं. ते साहित्यात म्हणजे मराठी भाषेत मांडलं गेलेलं प्रतीक. विहिरीचा खालचा भाग पाहून झाल्यावर मी आता विहिरीच्या वर असलेला खलबतखाना पाहायला निघालो. छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र श्री शाहू महाराज यांच्या काळामध्ये या विहिरीचे बांधकाम झाले अशी माहिती उपलब्ध आहे. इसवी सन 1719 ते 1724 या काळामध्ये या विहिरीचे बांधकाम झाले आहे. याची उंची वरपासून तळापर्यंत 110 फूट खोल. पाण्यापासून खाली असता 70 फूट पाणी. इकडचा भाग चौकोनी, इकडचा भाग अष्टकोनी. 8 भिंती आहेत. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 याला म्हणतात अष्टकोनी. पलीकडच्या मोठ्या आहेत ते 6 आहेत. तिकडे पूर्वेला 3 आहेत, पश्चिमेला 3 आहेत आणि दक्षिणेला 3 आहेत. 3 त्रिक 9 झाल्या. इकडं पलीकडच्या 6 मिळून झाल्या 15. पण त्यातल्या पलीकडच्या चालाच्या 3च आणि इकडच्या 9च्या 9 चालाच्या 9 3 12. त्यामुळे तिला 12 मोठेची विहीर असं म्हटलं गेलेलं आहे. या खलबतखान्यामध्ये येण्या व जाण्यासाठी आपल्याला विहिरीच्या दोन्ही बाजूने या पायऱ्या पाहायला मिळतात. छावा चित्रपटामधील शिवलिंग पूजनाचा जो सीन आहे तो याच ठिकाणी चित्रित करण्यात आला आहे. आणि याच कारणामुळे या जागेवर येणारा पर्यटकांचा ओढा वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो. एवढी सुंदर कलाकृती असलेली ही महाराष्ट्रातील एकमेव विहीर आहे. या विहिरीमध्ये असलेल्या खलबतखान्याच्या वर हे एक दगडी सिंहासन आपल्याला पाहायला मिळतं. या विहिरीला सर्व बाजूंनी निरखून पाहण्याचा अनुभव खूप भारी होता. विहीर पाहून झाल्यावर पुण्याकडे जाण्यासाठी मी नागेवाडी गावच्या दिशेने जाणारा हा रस्ता धरला. वाटेत जाताना खूप सुंदर शेतशिवारं आपल्याला पाहायला मिळतात. त्यापैकी एक सुंदर शेतशिवार हे. मंडळी, आठवडाभराच्या दगदगीनंतर एका निसर्गरम्य गावात घालवलेला हा वेळ खरंच मला ताजा तवाना करून गेला. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा. व जर तुम्ही चॅनलवर फर्स्ट टाइम आला असाल
तर चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे.